अभिमान न धरता कर्तव्य कर्म करावे. मला कळत नाही असं वाटणं ही परमार्थाची पहिली पायरी आहे. आपण अभिमानाने मला सर्व समजतं असं मानून जगात वावरत असतो. खरोखर अभिमानासारखा परमार्थाचा दुसरा मोठा शत्रू नाही. अभिमान हा हरळीसारखा नाश करणारा आहे असं म्हणणं सुद्धा थोडं अपुरच पडेल. कारण हरळी वाढली तर ती दिसते आणि म्हणून ती उपटून तरी टाकता येते. तशी अभिमानाची गोष्ट नाही. तो दिसत नाही आणि म्हणून तो केव्हा आणि कसा डोकं वर काढेल याचा पत्ताच लागणार नाही. चित्तशुद्धीच्या मार्गात मोठी धोन कोणती असेल तर ती अभिमानाची आहे आणि स्वतःच्या कर्तबगारीने आपण त्याच्या तावडीतून सुटू असं म्हणणंही वेडेपणाचं होईल. त्याच्या कचाट्यातून सुटण्याचा मार्ग म्हणजे सद्गुरूला अनन्य भावे शरण जाऊन अभिमानाच्या तावडीतून सोडविण्याबद्दल त्याची सतत प्रार्थना करणं हाच होय. चित्तशुद्धी झाली की शेताची मशागत पुरी झाली असं म्हणायला हरकत नाही. पुढे प्रश्न बी उत्तम असणं जरूर आहे. उत्तम बी कोणतं हे कदाचित आपल्याला समजणार नाही, परंतु फळ चांगलं कोणतं हे सहज समजतं. आता असं समजा जी फळं गोड लागली त्यांचीच लागवड केली, तरी पण पुढे असे अनुभवाला येते की काही काळ लोटल्यानंतर कालमर्यादेप्रमाणे ते झाड मरतं आणि अर्थात फळं मिळायची बंद होतात आणि त्यामुळे मन कष्टी होतं. यावरून असं दिसतं की आता गोड लागलेली फळं ही कालांतरानं दुःखालाच कारणीभूत होतात. तर मग बी निवडताना असं पाहणं जरूर आहे की ज्याची झाडं कायम टिकणारी आहेत आणि फळं अक्षय सुखाचा लाभ देणारी आहेत. जगात उत्पन्न झालेली अशी कोणती वस्तू आहे की जी अक्षय टिकेल? कोणतीही नाही असंच उत्तर येईल. म्हणून विनाशी फळाच्या आशेनं केलेलं कोणतंही कार्य सुखाला नेत नाही असं म्हणावं लागतं. याकरिताच भगवंताशिवाय दुसऱ्या कोणत्याही फळाची आशा न ठेवता कर्तव्य कर्म करीत राहणं हाच सुखाचा मार्ग आहे आणि हीच उत्तम बीजाची पेरणी आहे. भगवंताची मनोभावे प्रार्थना करावी की हे देवा, तुझी भक्ती तुझ्याशिवाय इतर कोणत्याही फळाच्या आशेनं न होईल अशी कृपा कर. त्या दृष्टीने आपणही प्रयत्न करणं जरूर आहे. ज्याप्रमाणे किडके आणि चांगले एकत्र झालेले धान्य आपण सुपात घालून पाखडतो आणि किडके धान्य बाहेर उडवून लावून मागे उत्तम धान्य शिल्लक ठेवतो, त्याप्रमाणे भगवंताची भक्ती करता करता भगवत प्राप्तीशिवाय इतर होणाऱ्या इच्छा काढून टाकण्याचा क्रम ठेवावा. म्हणजे कालांतराने भगवंताकरिताच भगवत प्राप्ती अशी भावना दृढ होत जाईल. श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम जय जय राम.